नमस्कार मंडळी, मी शरद आणि स्वागत करतोय तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। तर आता 10 वाजले सकाळचे आणि मी आहे मोताळा बस स्टँड बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुका। बरेच दिवस झाले काम चालू आहे, 1.5 वर्ष। आणि इकडे बसेस बुलढाणा धुळे गाडी आणि ही चिखली नाशिकसाठी लागलेली आहे। आपला पुढचा प्रवास हा नांदेडसाठी आहे मित्रांनो। तर आता मोताळ्याहून निघतोय मी, 10 वाजले आहे। तर मी वाट बघतोय माहूरगड गाडीची, जे यावलवरून येते, यावल माहूरगड। तर मंडळी आज मला मेहकर वाशिम हिंगोली या मार्गे नांदेडला जायचं आहे। पाहूया जागा भेटली तर ट्राय, नाही तर मग नेक्स्ट गाडी जाऊ द्या, पुढच्या गाडीत जातो। मूर्तीसाठी गाडी लागली। मेहकर बरहानपूर आता आली यावल माहूर। याच्यात जागा भेटते की नाही काय माहिती, गर्दी भरपूर असते। उभं राहून जायचंय, हळूहळू चढा, नाही नका करा, जागा नाही भेटणार। आता पहिल्यापेक्षा जास्त गर्दी असते। कॅबिनमध्ये उभं राहायला जागा भेटली कशी तरी। आता कशी कंडिशन आहे एसटीची, पब्लिक शेवटपर्यंत फुल पॅक आहे। आता आलंय बुलढाणा आणि आता आपल्याला सीट भेटली शेवटची। आता रिलॅक्स प्रवेशद्वार आहे मित्रांनो। हे चिखली आलेली आहे, पाहू शकता। बात झालेली आहे 12:30
चिखली बस स्टँडवर गर्दी पाहू शकता मित्रांनो, किती धूम झालेली आहे. धुरळा धुरळा नुसता धुरळा. आणि या मार्गावर हमेशा गर्दी असते. आता एक स्टॉप आता आपलीकडे चिखलीतून निघत आहे आणि थोड्याच वेळात मेकर मध्ये आपण हा स्टॉप हिवरा आश्रम आहे. हिवरा आश्रम झाल्यानंतर मेकरचा स्टॉप येईल. दुपार झालेली आहे, 1:30 वाजले दुपारचा. तर आता मित्रांनो मेकर आलाय, 2:30 वाजले दुपारचे. आणि मेकरपासून आपला एक स्टॉप आला अजून वाशिमपर्यंत. अजून तिकीट वाढवलं आहे मी मेकर ते वाशिम, किंवा मग डायरेक्ट हिंगोली मार्गे आपण नांदेडसाठी जाऊ शकतो. म्हणजे वाशिमपासून आपल्याला नांदेडसाठी भरपूर गाड्या मिळतील. आता इथून गाडी मिळेल की नाही मिळेल सांगू नाही शकत. तर मंडळी 172 किलोमीटरचा प्रवास करत आता आपण बुलढाणा जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यामध्ये आलो आहे. तर 3.5 पावणे 4 घंटे लागले. गाडी म्हणजे भरपूर पॅक होती आणि जागा पण नव्हती आपल्याला, पण कसा तरी प्रवास करत परत पोहोचलो. तर नांदेडसाठी थोडा आता जेवण वगैरे करतो, भूक लागली. दुपारचे 3:30 वाजले आता. आणि हा परिसर वाशिम बसस्टँडचा. वाशिम बसस्टँडचा आपण सकाळचा एक मॉर्निंगचा व्हिडिओ केला होता, वाशिम बसस्थानक वेळापत्रक म्हणून. तर पाहून घ्या चॅनल चेक करून. तर आपण ज्या गाडीने आलो ती होती यावल माहूरगड मोताळ्यापासून. तर मेहकरचं तिकीट काढलं होतं पहिले, नंतर मेहकर ते वाशिमचं परत काढलं. तर टोटल आपलं भाडं जे लागलं आपल्याला ते लागलं 260 रुपये. नांदेडसाठी बस बघतो. या बस स्टँडवर आलो होतो मागच्या वेळेस, त्यावेळेस पावसाळा होता आणि आता हिवाळ्यात आलो. वाशिम बस स्टँडचं वेळापत्रक आहे बघू शकता. अमरावती जिंतूर, ही वाशिम मेहकर, ही नागपूर परभणी, ही इलेक्ट्रिक शिवाय नांदेडसाठी जाते. पण आता आपल्याला जेवण करायचं आहे, त्याच्यामुळे नंतर जेवण झाल्यानंतर जाऊ. तिकडची लोकल रूट आहे, रिसोड वगैरे अशा काहीतरी रूट आहे तिकडचे. पोटभर असं जेवण झालेलं आहे. खिचडी भात घेतला आणि
आणि नंतर आपलं घरचं पण. आता पण तसंच झालं, जागा भेटली पण लास्टच्या सीटवर, पण जाऊ द्या, जाणं मग. तर पाहू शकता मित्रांनो, ही आहे पैनगंगा नदी आणि तिकडच्या बाजूला आहे समृद्धी महामार्ग आणि हा नजारा पाहू शकता आणि हा प्रवासाचा खरा आनंद आहे. एन्जॉय इट. तर आत्ता आलं मित्रांनो हिंगोली. अजून किती वेळ आहे, म्हणजे अजून हिंगोलीनंतर नांदेड. तर आपल्याला पूर्ण रात्र होऊन जाते कारण की प्रवास लांबचा आहे. आता इथं नांदेडचं शूटिंग झालं की आपल्याला परत हिंगोलीचं पण शूटिंग करायचं आहे. तर पुढच्या दिवशी हिंगोलीचा आपण शूट करूया इथं थांबून, म्हणजे आपले बॅक टू बॅक 2 व्हिडिओ होऊन जातील. तर पाहू शकता मित्रांनो, फायनली दिवसभर आपला प्रवास झाला. दुपारच्या समजा 11 वाजेपासून, समजा 10-11 वाजेपासून. तर आता 7:30 वाजले आणि पोहोचलो नांदेडमध्ये. तर हे पाहू शकता नांदेडचं बसस्टँड आणि ही ती एस टी शेवटची. या एस टीनं आपण प्रवास केला वाशिमपासून. ही एस टी आपली प्रवासाची सोबती होती. चला, उद्या नांदेड बसस्टँडचं मॉर्निंग रूट दाखवतो तुम्हाला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नांदेड बसस्टँड परिसर, रात्रीचे वाजले 7:45 आणि भरपूर एसट्या या ठिकाणी लागलेल्या आहे आणि गर्दी पण तशीच आहे आणि थंडी पण तशीच आहे. तर भेटतो तुम्हाला सकाळी याच बसस्टँडवर सकाळच्या वेळी. तोपर्यंत जय महाराष्ट्र.